यंदा जन्माष्टमीचा सण केव्हा साजरा होणार आहे? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल? कृष्ण जन्माष्टमीचं व्रत कधीपासून ठेवावं? या व्रताच्या पारणाची वेळ कधी आहे? या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमीची तिथी रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024ला मध्यरात्री 3:39 सुरू होणार आहे. ती सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:19 असणार आहे. उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट म्हणजे सोमवारी गोकुळाष्टमी साजरी करण्यात येणार आहे. तर 27 तारखेला दहीहंडीचा उत्साह राहील. कृष्ण जन्माष्टमीला पूजेची वेळ मध्यरात्री 12 वाजतापासून ते 12:45 असेल. यंदा बाळ गोपाळाची पूजा करण्यासाठी तब्बल 45 मिनिटांचा वेळ असेल. यंदा जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला असून हा योग 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3:55 सुरू होईल. तो 27 ऑगस्टला पहाटे 5:57 असेल. अष्टमी तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3:39 सुरू होत आहे. ही अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:19 समाप्त होईल. अशा परिस्थितीत रोहिणी नक्षत्र 26 ऑगस्टलाच आहे. त्यामुळे जन्माष्टमीचा सणही याच दिवशी साजरा करणं शुभ मानलं गेलंय. यावर्षी जन्माष्टमीच्या दिवशी एक विशेष योग तयार होत असून त्याचं नाव जयंती योग आहे. जयंती योग म्हणजे जो योग द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी निर्माण झाला होता, तोच योग पुन्हा जन्माष्टमीला निर्माण होत आहे. या कारणास्तव यंदाचा सण दरवेळीपेक्षा खास मानला गेलाय. शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रात झाला होता. यावर्षी 26 ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 ते 3:38 वृषभ राशीत आहे. त्यामुळे या सणांचं महत्त्व अनेक पटींनी वाढलंय. यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्यानं हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलाय. जन्माष्टमी पूजेची एकूण वेळ 45 मिनिटाची असणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून ते 12:45 वेळेतच बाळ श्रीकृष्णाची पूजा करण्यास सांगितलं गेलंय. ही अत्यंत शुभ वेळ असल्याचं सांगितलं जात आहे. आता जन्माष्टमी व्रताच्या पारणाची वेळ कोणती असेल, तर यावर्षी जन्माष्टमी व्रत सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सुरू होणार असून या व्रताची सांगता 27 ऑगस्ट रोजी केली जाईल. या दिवशी सकाळी 6:36 व्रत पारण करता येऊ शकतं. मात्र मध्यरात्री कृष्ण जन्मोत्सवानंतर लगेचच या दिवशी भाविक उपवास सोडतात. जे त्याच दिवशी उपवास सोडतात ते 26 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:44 हा उपवास सोडू शकतात. ज्या व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीचं व्रत पहिल्यांदाच करत असतात, तर हे कसं करावं? जन्माष्टमीचं व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावं. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. त्यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप दीप नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुष सूक्त विष्णू सूक्तांचं स्तवन करावं. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगलस्वर, पुराण इतिहासातील निरनिराळ्या सत्वकथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्यात. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर जन्माष्टमीचं व्रत केल्यानं अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते, अशी ही धारणा असल्याची लोकमान्यता असल्याचं सांगितलं जातं. श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी, तर जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता केली जाते. या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू, आंब्याचं लोणचं, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजेच काला आहे. हा कृष्णाला फार प्रिय होता, म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला केला जातो. श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत आणि वाटून खात असत असं मानलं जातं. आता देशभरात वेगवेगळ्या पद्धतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत केलं जातं. आपल्या पद्धतीनुसार व्रताचरण करावं असंही सांगितलं जातं. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची सविस्तर विधी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ती पुढील प्रमाणे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंगावर किंवा फाटावर स्थापित करावी. त्यानंतर गंगाजल शुद्ध पाण्याचा अभिषेक करून मूर्तीला दूध किंवा पंचामृतानं स्नान घालावं. त्यानंतर गोपीचंदनाचा टिळा मूर्तीला लावावा. बाळकृष्णाचा साज शृंगार करावा. फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. निरांजन लावावं. धूप अगरबत्ती लावावी. त्यानंतर बाळगोपाळाची आरती करावी आणि मनोभावे प्रार्थना करून साखर मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. अशा पद्धतीनं विधिवत श्रीकृष्ण जन्माष्टमीला पूजा करावी. श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमीच्या दिवशी झाला. अशा स्थितीत या दिवशी उपवास करून लड्डू गोपालाची पूजा केल्यानं घरात सुखसमृद्धी नांदते. शिवाय भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घरावर राहतात. जीवनातील त्रासांपासूनही मुक्ती मिळते आणि मुलांशी संबंधित समस्याही दूर होतात असं सांगितलं जातं. काही भागांमध्ये जन्माष्टमी म्हणजे कानोबा. कानोबा हे श्रीकृष्णाचं नाव असून त्यात हिंदीतील कन्हैया आणि मराठीतील विठोबा बा या दोहोंचं मिश्रण झालेलं आहे. संतांनी विठ्ठलाला जसं विठोबा केलं तसं झाडीपट्टीने कन्हैयाला कानोबा बनवलंय. झाडीपट्टी भागामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी सायंकाळी कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करतात. कृष्णाला दही आणि लाह्या प्रिय असतात म्हणून त्याच्या मूर्तीच्या एका बाजूला दही देणारी गवळण आणि दुसऱ्या बाजूला लाह्या देणारी कोळी नसते. कानोबा तयार करण्याचं काम गावातील मडकी बनवणारे कुंभार किंवा कोळी करतात. कानोबाच्या मूर्तीवर 5 नारळांचा आणि 5 पक्वानांचा फुलोरा म्हणजे खाद्यपदार्थांची माळ ठेवलेली असते. हा कानोबा मातीचा तयार केला जातो. जन्माष्टमीच्या रात्री भजनं आणि कानोबाची गाणी गात रात्रभर जागरण केली जातात. दुसऱ्या दिवशी दिवसभर एकमेकांच्या घरचा कानोबा पाहणं, त्यांच्या पाया पडणं आणि प्रसाद खाणं या सर्व बाबी केल्या जातात. या प्रसंगी रात्री जेवण करत नाहीत. शिवाय हरभऱ्याचे उकडलेले दाणे म्हणजे उसळ, लाह्या, पोहे, चणे हेच खायचे असते. कानोबा 1.5 दिवसाचा समजला जातो. औट घटकेचे राज्य या अर्थाचा म्हणजे 1.5 दिवसाचा कानोबा हा वाक्यप्रचार झाडी बोलीत रूढ आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी काला करतात आणि रात्री वाजत गाजत भजनाच्या निनादात जवळच्या तलावामध्ये हा कानोबा विसर्जित करतात. कोकणात जसा गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती मांडतात, अगदी त्याचप्रमाणे झाडीपट्टीच्या प्रत्येक घरी जन्माष्टमीला कानोबा मांडला जातो अशी ही लोकमान्यता आहे. तर यंदा जन्माष्टमीचा सण केव्हा आहे? या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत कधीपासून ठेवावं आणि या व्रताच्या पालनाची वेळ कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल याची खात्री आहे. तुमच्याकडे सुद्धा गोकुळाष्टमी साजरी केली जाते का? किंवा कानोबा म्हणून श्रीकृष्णाची स्थापना केली जाते का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.